बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करूयात। बातमी ठाण्यातून येते। ठाण्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग लागल्याची माहिती आता समोर येते। स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावर बसला आग लागली। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। शिवशाही बस ठाण्याकडून पालघरकडे निघाली होती अशी माहिती मिळते। ठाण्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग लागली। स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावर आगीची घटना घडली। दरम्यान प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। शिवशाही बस ठाण्याकडून पालघरकडे जात होती अशी माहिती मिळते। ठाण्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग लागली। स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावर ही आगीची घटना घडली। दरम्यान प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। अग्निशमन दलाचे काही बंब त्या ठिकाणी आता दाखल झालेत। शिवशाही बस ठाण्याकडून पालघरकडे जात होती आणि त्याच वेळी ही आगीची घटना घडली। सॅटिस पुलावर बसला भीषण आग लागली। दरम्यान बसमधल्या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावर ही आगीची घटना घडली। परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळाले। आगीची घटना घडताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि बसमधल्या सगळ्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। ही शिवशाही बस ठाण्यावरून पालघरकडे निघाली होती आणि त्याच वेळी ही आगीची घटना घडली। ठाण्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग लागली। सध्या एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। स्टेशन बाहेरच्या सॅटिस पुलावर बसला आग लागली। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, शिवशाही बसला आग लागली होती, आग नेमकी कशामुळे लागली, सध्या काय स्थिती आहे? कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणा स्टेशन परिसरामध्ये सॅटिस पूल आहे, त्याच्या बाजूलाच एसटी बस डेपो आहे। या एसटी बस डेपो मध्ये आपली नोंदणी करून ही जी शिवशाही बस आहे, ही शिवशाही बस बोईसर पालघरच्या दिशेने रवाना होत होती। मात्र अचानक गाडीमध्ये पेट घेतल्यानंतर 14 ते 15 प्रवासी होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। वाहक आणि चालक यांना देखील बाहेर काढण्यात आलं। सध्या बसची जर परिस्थिती पाहिली तर जळून पूर्णपणे खाक झालेली आहे। अग्निशमन दलाच्या या ठिकाणी गाड्या पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्यात यश आलेलं आहे। सध्या कुलिंगचं काम सुरू आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे जीवितहानी कोणत्याही प्रकारे नाहीये अशा प्रकारची माहिती मिळते। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। कल्याणी, सध्या आग आटोक्यात आली आहे का? सध्या आग आटोक्यात आलेली आहे। मात्र ही जी शिवशाही बस आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। मात्र जीवितहानी कोणतीही नाहीये। कल्याणी, धन्यवाद कुणाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ठाण्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग लागली होती। दरम्यान सगळ्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं।